नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण बहुपदी या घटकाविषयी अभ्यास केला होता। इयत्ता 6वी मध्ये आपण बहुपदीचे प्रकार पाहिलेले आहेत। एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि बहुपदी। आता इयत्ता 7वी मध्ये आपण त्या बहुपदींची बेरीज केली होती, वजाबाकी केली होती। आता इयत्ता 8वी मध्ये आपल्याला त्या बहुपदींचा भागाकार करायचा। त्या भागाकारामध्ये प्रथम आपण एकपदीला एकपदीने भागणे हा घटक पाहणार आहोत। उदाहरणार्थ 10x वर्ग भागिले 2x। याच्यामध्ये 10x वर्ग हा आपला भाज्य आहे आणि 2x हा आपला भाजक आहे। आता हा भागाकार आपण कसा करायचा, तर हा भागाकार करण्याच्या दोन पद्धती आहेत। एक आपण आडव्या पद्धतीने भागाकार करूया। प्रथम आपण 10x वर्ग भागिले 2x या पद्धतीने आपण भागाकार करणार। सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तर जो 10 आहे त्या 10चे मूळ अवयव पाडायला लागतात। मग 10चे मूळ अवयव पाडताना 10ला 2ची कसोटी लागते किंवा 5ची पण कसोटी लागते, म्हणून आपण प्रथम 2ने भाग देऊया। 2 पंचे 10, 5ला पुन्हा 5ची कसोटी लागते म्हणून 5 एक 5, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 10ची मोड मिळालेली आहे 2 गुणिले 5 गुणिले 1, 2 गुणिले 5 गुणिले 1। त्याच्यानंतर आपण x वर्गाची गुणाकार रूपात जर तोड केली तर x गुणिले x या पद्धतीमध्ये आपण त्याची तोड केलेली आहे। भागिले पुन्हा आपण 2चे मूळावर काढले म्हणजे 2 गुणिले 1 आणि x ची तोड केली तर फक्त x आलेला आहे। आता आपल्याला या दोघांमध्ये ज्या संख्या सारख्या आहेत म्हणजे त्याचा एकमेकाला भाग जाणार आहे त्या संख्या आपण करून टाकल्या। बे नंतर एकाला एकाने भागल्याला पुन्हा एकच आलेला आहे। नंतर x ला x ने भाग दिला म्हणून x पण या ठिकाणी निघून गेलेला आहे। आता आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या संख्या आहेत त्या आपण लिहून काढूया। 1 गुणिले 5 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले x भागिले 1 गुणिले 1 गुणिले 1। आता या ठिकाणी आपण यांचा जर पूर्ण संख्यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार आलेला आहे 5। पूर्ण संख्यांचा गुणाकार 5 आणि त्याला जर आपण अक्षराने गुणलं त्याचा गुणाकार झाला 5x आणि आपल्याला आलेला छेद आहे एकाचा गुणाकार 1, म्हणून आपल्या या ठिकाणी भागाकार आलेला आहे 5x। या ठिकाणी आपला भागाकार आलेला आहे 5x। ही झाले आपले आडव्या पद्धतीने भागाकार। आता आपण तोच भागाकार आपण दुसऱ्या पद्धतीने करणार आहोत। हे आहे आपलं भागाकाराचे चिन्ह। भाज्य आहे 10x वर्ग, या भाज्याला आपल्याला 2x या भाजकाने भागायचं आहे। सुरुवातीला आपण यांचे सहगुणक बघणार आहोत। आपल्या भाजकाचा सहगुणक 2 आहे आणि भाज्याचा सहगुणक 10 आहे, म्हणून 2ने प्रथम आपण 10ला भाग लावणार आहोत, म्हणून 2 पंचे 10। या ठिकाणी हा जो चल आहे हा x आहे, याचा पण चल xच आहे, पण या ठिकाणी वर्ग आहे, या ठिकाणी घातांक चलाचा एकच आहे, म्हणून x वर्ग भागिले x म्हणजे x गुणिले x भागिले x। याच्यामध्ये आपण भागाकार केला तर याच्यामध्ये x एक निघून जातो, शिल्लक राहतो फक्त आपल्याकडे x, म्हणजे भाजकाचा जो x आहे त्याचा घातांक 1 आहे, भाज्याचा जो चल आहे
त्याचा घातांक 2 आहे, म्हणजे 2 पेक्षा हा 1 ने कमी आहे, म्हणून या ठिकाणी आपण भागाकाराच्या ठिकाणी 1x लिहिणार आहोत. म्हणजे एकूण आपल्याला मिळाले आहे 5x. आपण 5x याने या भाजकाला 2x ने जर गुणलं तर आपला गुणाकार होणार आहे 10x वर्ग. या ठिकाणी आपण त्यांची आता वजाबाकी करणार आहोत. हा अधिक मध्ये आहे आणि हा वजा मध्ये आहे, म्हणून 10x वर्ग मधून 10x वर्ग गेले, म्हणून आपल्याकडे बाकी राहिलेले आहे 0. आता आपण हा मांडणी स्वरूपात लिहिताना आपण जे सूत्र वापरलं होतं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, या मांडणीमध्ये ते आपल्याला लिहायचं आहे. मग या ठिकाणी आपला भाज्य आहे 10x वर्ग बरोबर भाजक आहे 2x गुणिले भागाकार आहे 5x आणि आपली बाकी आहे 0. म्हणजे आपला या ठिकाणी बाकी आपली 0 आलेले आहे, म्हणजे आपला भागाकाराचं जे उत्तर आहे ते 5x आहे आणि हा भागाकार 0 बाकी आल्यामुळे याला पूर्ण भागाकार असे म्हणतात.